पुण्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। भाजपचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा भिसे यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाकडून उपचारासाठी पैशांची अडवणूक केल्याने तनिषा यांचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे। कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार तनिषा यांना प्रसूतीच्या वेदना होऊ लागल्याने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं होतं। त्यावेळी तेथील डॉक्टरांनी तनिषा यांची तपासणी केली आणि शस्त्रक्रिया गुंतागुंतीची असल्याचं कुटुंबियांना सांगितलं। या शस्त्रक्रियेकरिता 20 लाख रुपयांचा खर्च येईल आणि सुरुवातीला किमान 10 लाख रुपये तरी भरावे लागतील असं डॉक्टरांनी कुटुंबियांना सांगितलं। सध्या 3 लाख रुपये भरतो आणि इतर पैशांची जुळवाजुळव करतो तोपर्यंत उपचार करावे अशी विनंती कुटुंबियांनी केली होती। मात्र दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाने उपचार करण्यास साफ नकार दिला। त्याच दरम्यान तनिषा यांची प्रकृती अधिकच खालावली। त्यानंतर सुशांत भिसे यांनी पत्नीला दुसऱ्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं, पण यामध्ये जवळपास 3 तासाचा कालावधी गेला आणि त्या रुग्णालयात तनिषा यांनी 2 जुळ्या मुलींना जन्म दिला, पण पुढील काही मिनिटातच तनिषा यांचा मृत्यू झाला। या घटनेची सविस्तर माहिती सुशांत भिसे यांची बहीण प्रियंका पाटील यांनी दिली आहे। आम्ही त्यांना जरासा टाइम मागितला तर डॉक्टर म्हणले ठीक आहे तुम्ही आता खाऊ शकता, मी हे करू अजून काय आपलं ठरलेलं नाहीये सिझरला घ्यायचं। आम्हाला दुसऱ्या ओपीडी असते ना, ओपीडी मध्ये शिफ्ट केलं, तिथं लेबरचे बेड होते ना, तिथून ओपीडी मध्ये शिफ्ट केलं। दुसरा पेशंट आला ना, दुसऱ्या पेशंटला बेड लागेल तर ओपीडी वरती शिफ्ट केलं। 2 तास पेशंट आमचा तिकडेच तोपर्यंत पेशंटने काही खाल्लं नव्हतं, काहीच केलं नाही आणि तर कोणीच काही ऍक्शन घेतलं। साधं कोणी बीपी घ्यायला नाही आलं, साधं कोणी बघायला नाही आलं। डॉक्टरांचा ऍटलीस्ट कन्सर्न असं की बाबा पेशंटला काय होतंय, आम्ही सांगितलं पोटात दुखतं पेशंटला, ब्लिडिंग होतं, ते बोलले की ठीक आहे आधीच्या हॉस्पिटलमध्ये जी मेडिसिन होती ब्लिडिंगसाठी ती घ्या आणि खा। पूर्ण 10 लाख रुपये भरा मदत पूर्ण 10 लाख रुपये भरायचे, डिपॉझिट करायचे, त्याच्याशिवाय पेपरच नाही करणार। तिथल्या सगळ्या स्टाफला पण त्यांनी ते सांगितलेलं। आम्ही 3 लाख रुपये घेऊन खाली बिलिंग डिपार्टमेंटला गेलेलो। बिलिंग डिपार्टमेंटची हेड मीनाक्षी गोसावी त्या मॅडम बोलले की आमच्या सगळ्यांसोबत बोलणं झालेलं आहे, तुम्ही मुख्यमंत्री सहायता निधीतनं पैसा आणा नाही तर तिथनं पण आला। आम्हाला डॉक्टर बोलले की 5 लाख रुपये भरा, त्याच्याशिवाय आम्ही तुमचं ऍडमिशन करू शकत नाही। काय नक्की हॉस्पिटलमध्ये अनुभव आला की रुग्णाच्या मानसिकतेवरती परिणाम झाला, डॉक्टरांची भाषा काय होती? तुम्हाला जर परवडत नसेल ना तर तुम्ही ससूनला जाऊ शकता। तुम्हाला जर हे होत नसेल ना ससूनलाही चांगले उपचार होतात। डॉक्टरांचे काय नेमकं मत होतं आणि आता तुमची या हॉस्पिटल बद्दल काय नेमकी सांगा? डॉक्टरांचं नाव काय होतं आणि त्यांनी पूर्ण जी प्रक्रिया सांगितली ती काय होती? डॉक्टरांचे नाव सुश्रुत घैसाळ आणि त्यांनी सांगितलेलं जोपर्यंत हे रिलेटिव्ह 10 लाख रुपये भरत नाही तोपर्यंत त्यांचं ऍडमिशन करायचं नाही। आम्ही 2-3 वेळा ऍडमिशन डिपार्टमेंटला घेतो, ते सिनियर बिलिंग डिपार्टमेंटचे होते की मीनाक्षी गोसावी मॅडम, ते बोलले की तुम्ही कोणाकडे जा, केळकर सरांकडे जा, तुम्ही कुठल्या मंत्र्याचा पी असू दे काही असू दे, आम्हाला त्याची घेणं देणं नाहीये। आम्हाला सुश्रुत घैसाळ सरांनी सांगितलेलं आहे पैसे घेतल्याशिवाय हे करायचं नाही, पेपर करायचं। 10 लाख रुपये नेमके कशासाठी, असं काय ऑपरेशन ते बोलले की सिझरिंग करायचंय, प्री मॅच्युअर बेबी 7 मंथला डिलिव्हरी होतीये तर आपल्याला आयसीयू मध्ये ठेवावं लागेल। एका बेबीचा 10 लाख रुपये, दुसऱ्या बेबीचा 10 लाख रुपये असा खर्च घेतला आणि तो 10 लाख रुपये खर्च एका महिन्याचा होता आणि ते आत्ताच घेतले। घडलेल्या या प्रकाराची दखल घेत आमदार अमित गोरखे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे, तसंच संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे। जो प्रकार जर आपण पाहिला तर त्या संबंधित डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केला पाहिजे अशी मी मागणी केली। गुन्हा दाखल झालाच पाहिजे। याचे CDR जर आपण तपासले, मयत ज्या आहेत त्याचे जे पती आहेत सुशांत भिसे यांचे कॉल रेकॉर्डिंग जर तपासले, जे ते डॉक्टरांशी बोललेले आहेत ते जर पाहिलं तर तुम्हाला त्यात तथ्यही दिसेल। दुसरं महत्त्वाचं, ज्या ठिकाणी ती गर्भवती महिला आली होती त्या ठिकाणी CCTV फुटेज जरी तुम्ही तपासले तर खाली अकाउंट डिपार्टमेंटने त्यांना कशा पद्धतीने सांगितलं, पैसे भराच म्हणून सांगितलं, हे सगळं लक्षात येईल। त्यामुळं तातडीनं गुन्हा दाखल करून आपण या ज्या हॉस्पिटलचे जे संबंधित डॉक्टर्स कर्मचारी आहेत यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना नोकरीतनं बडतर्फ केलं पाहिजे। त्याचबरोबर हे धर्मादाय हॉस्पिटल आहे, हे शासनाने पुन्हा ताब्यात घेतलं पाहिजे आणि अशा प्रकारच्या गोष्टी होऊ नयेत म्हणून याकडं गांभीर्यपूर्वक गुन्हा दाखल करून लक्ष दिलं पाहिजे आणि या पीडित कुटुंबाला आपण खऱ्या अर्थानं याच हॉस्पिटलने मदतही केली पाहिजे। आणि आज तानी त्या 2 मुली जन्मलेल्या आहेत त्या ठिकाणी, तिला आता आई नाही आहेत आणि पुढचं भवितव्य संपूर्ण अंधारात आहे।
आणि हे एकाच चुकीमुळं झालं आहे. आणि नक्की जर ह्याचा आपण तपास केला तर याच्यात लक्षात येईल की नेमकी चूक त्या संबंधित डॉक्टरची आहे. तुम्ही CDR तपासा अशी मी मागणी आत्ता या ठिकाणी केली आहे. माननीय मुख्यमंत्री, माननीय आरोग्यमंत्री यांच्याशीही मी बोलतो, त्यांनाही मी सगळी परिस्थिती सांगितली आहे. त्यामुळं मी या गोष्टीवर आम्ही सर्व ठाम आहोत. भिसे कुटुंबीय आणि आमदार अमित गोरखे यांनी तनिषा यांच्या मृत्यूसाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाला जबाबदार धरलंय. तर या सगळ्याची माहिती घेऊन चौकशी केली जाईल असं रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. मी प्रथम सांगू इच्छितो की दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल या पूर्ण प्रकरणाची केसची माहिती घेऊन शासनाकडे त्यांचा संपूर्ण अहवाल चौकशीमध्ये पाठवणार आहे. आता जे माध्यमातून जे समोर आलेलं आहे ते पूर्णपणे अर्धवट आलेलं आहे. यातनं फक्त दीनानाथ रुग्णालयाची फक्त बदनामीच होत आहे. चौकशी अहवाल कधीपर्यंत दिला जाऊ शकतो सर? हे पूर्ण शासन आणि दीनानाथ हॉस्पिटल याच्यामधलं प्रोसेस आहे. आता मी काही कॉमेंट करू शकत नाही. दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट करत ही घटना समाज म्हणून अक्षरशः लज्जास्पद, माणुसकीला काळीमा फासणारी आणि व्यवस्था म्हणून आपला नाकारतेपणा उघड करणारी असल्याचं म्हटलंय. त्याचप्रमाणे ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हिडिओ पोस्ट करत या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे. तनिषा भिसे या तरुणीला दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे आणि अत्यंत असंवेदनशीलतेमुळे स्वतःचा जीव गमवावा लागला. विशेष म्हणजे तनिषा भिसे या भाजपचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी आहेत. आणि यासाठी म्हणजे तनिषा भिसे यांना रुग्णालयात दाखल करून घ्यावे म्हणून अमित गोरखे यांच्या कार्यालयातनं मंत्रालयातनं फोन आल्यानंतर सुद्धा मंगेशकर रुग्णालयाला जराही पाजर फुटला नाही किंवा थोडेही मानवीय दृष्टिकोनातून का होईना पण आपण एका प्रसूतीच्या वेदनेने विव्हळत असणाऱ्या तरुणीला दाखल करून घेतले पाहिजे असे वाटले नाही. इतका उद्दामपणा, इतकं निर्ढावलेपण तेव्हाच येऊ शकतं जेव्हा सत्ताधाऱ्यांचं राजछत्र भरभक्कम पाठीशी असतं. आणि दीनानाथ रुग्णालयाच्या बाबत तर अशा असंख्य तक्रारी होऊनही रुग्णालय मोठ्या दिमाखात उभं आहे. रुग्णालयाला मिळणारी जागा, मिळणारे प्रिव्हिलेज हे सत्ताधाऱ्यांमुळे आहेत हे वेगळं सांगायला नको. परंतु प्रश्न हा उरतो की जर सत्ताधारी आमदारांच्या निकटवर्तीयांच्या जीवावर बेतेपर्यंत सुद्धा जर रुग्णालयाला काहीच वाटत नाही तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांना तर हे रुग्णालय किड्यामुंग्यासारखं चिरडून टाकायलाही मागे पुढे बघणार नाही. या घटनेनंतर आता रुग्णालय प्रशासनावर काही कारवाई होईल का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. या संदर्भातील अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह.